iNews28 मराठीमध्ये आपले स्वागत आहे। आजच्या मोठ्या बातम्यांबद्दल बोलूया। नमस्कार। NHAI 160 संदर्भात विक्रमगड शहरवासियांसाठी दिलासादायक बातमी। खासदारांच्या मध्यस्थीने बाधितांच्या चर्चेतून सकारात्मक तोडगा निघण्याची शक्यता। पालघर ते त्र्यंबकेश्वर नाशिक हा 4 लेन व 2 लेन कॉरिडॉर मनोर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा या अतिदुर्गम भागातून प्रस्तावित आहे। हा प्रकल्प आदिवासी ग्रामीण भागाच्या विकासाला नवी चालना देणारा आहे। मात्र शहरातून जाणाऱ्या या मार्गामुळे बाधित होणारे शेतकरी, जमीनदार, दुकानदार व व्यावसायिक यांच्या नुकसानीचा मुद्दा महत्त्वाचा होता। याच पार्श्वभूमीवर खासदारांनी मतदारसंघातील नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुढाकार घेतला। विक्रमगडवासियांसाठी महत्त्वाची अपडेट। NHAIच्या निर्गमित नियम व प्रोव्हिजननुसार विक्रमगड शहराबाहेरून बायपास होणार नाही, हे आज प्रशासन व खासदारांनी स्पष्ट केलं। तसेच काही अंतर कमी करण्याचा प्रस्ताव NHAIच्या संबंधित अधिकाऱ्यांनी मान्य केला आहे। हा स्थानिक व्यापारी व नागरिकांसाठी तात्पुरता दिलासा मानला जातोय। भूमिपुत्र एकजूट संघर्ष समिती, विविध सामाजिक व संघटनांनी बाधितांच्या प्रश्नावर सातत्याने केलेला पाठपुरावा आणि त्यांच्या प्रयत्नांमुळे व खासदारांच्या चर्चेमुळे या विषयाला सकारात्मक दिशा मिळाली आहे। मनोरचा प्रश्न जवळपास सुटण्याच्या मार्गावर असून जव्हारसाठी बायपास उपलब्ध आहे। तेथील आस्थापने, घरे व दुकानांचा मुद्दाही चर्चेतून मार्गी लागण्याची शक्यता आहे। विकास आणि स्थानिकांच्या हिताचा समतोल साधत हा प्रकल्प पुढे जात आहे। भविष्यातील वाहतूक वाढ लक्षात घेऊन दीर्घकालीन नियोजनही आवश्यक राहील। सध्या चर्चेतून मार्ग निघत असून हा संवादाचाच विजय आहे। रिपोर्टर iNews28 मराठीसाठी पालघर जिल्हा ब्युरो चीफ प्रणय प्रभाकर पाटीलची रिपोर्ट। iNews28 मध्ये आपलं स्वागत आहे। आपण जव्हार येथे उपस्थित आहोत आणि आपल्या विक्रमगड असो किंवा मनोर असो किंवा जव्हार इथून 160A हा जो राष्ट्रीय महामार्ग जातो आणि त्या संदर्भात शेतकरी असतील, व्यापारी असतील, ह्यांच्या संदर्भात काही संदर्भ निर्माण होता आणि याचं आज विश्लेषण करण्यासाठी खासदार साहेब आपल्यासाठी उपस्थित होते। आज त्यांच्याबरोबर एक सकारात्मक चर्चा झाली असं समजते। तर आपण जाणून घेऊया खासदार साहेब, काय सांगाल तुम्ही या संदर्भात? आपल्याला माहिती आहे की आपल्या पालघर जिल्ह्यामधून नव्यानं जो निर्माण झालेला 160A हा राष्ट्रीय महामार्ग पालघर, मनोर, विक्रमगड, जव्हार, मोखाडा, त्र्यंबकेश्वर, घोटी अशा प्रकारचा हा महामार्ग चाललेला आहे आणि निश्चितच येणाऱ्या काळामध्ये दळणवळणामध्ये आणि सोयीसुविधा निर्माण होण्यामध्ये या राष्ट्रीय महामार्गाची खूप मोठा वाटा असणार आहे। निश्चितच ज्यावेळेस राष्ट्रीय महामार्ग जातो यामध्ये विक्रमगड आणि मनोर ह्या दोन्ही शहरं थोडीशी खूप वर्षापासून इथे लोकवस्ती असल्यामुळे या रस्त्याच्या कडेला मोठी वस्ती आहे, व्यापारी वसाहत आहे आणि त्यामुळे या संबंधी सर्व नागरिकांच्या, व्यापारी असोसिएशन किंवा इतर नागरिक या सर्वांच्या बऱ्याचशा शंका होत्या, समस्या होत्या, त्या दूर करण्याच्या दृष्टिकोनातून आज आम्ही सगळे विक्रमगडचे व्यापारी, नागरिक आणि असोसिएशन यांच्या समवेत या राष्ट्रीय महामार्गाच्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर शिंदे मॅडमची भेट घेतली आणि ज्या काय शंका होत्या त्यांच्यासोबत आम्ही चर्चा केलेली आहे। निश्चितच जो राष्ट्रीय महामार्ग आहे तो साधारणतः 16 मीटर हा असणार आहे। त्याच्यामध्ये 12 मीटरचा फक्त रस्ता असणार आहे आणि उर्वरित हे रेलिंग आणि गटर यासाठी तो प्रस्तावित असणार आहे। यामध्ये कमीत कमी घरं तुटली पाहिजेत, कमीत कमी व्यापाऱ्यांची दुकानं ही तुटली पाहिजेत आणि त्याबरोबरच जास्तीत जास्त मोबदला मिळावा ह्यासाठी सुद्धा आमची साधक बाधक अशी चर्चा झालेली आहे। येणाऱ्या काळामध्ये निश्चितच एक चांगला सुसज्ज असा राष्ट्रीय महामार्ग विक्रमगडमधून जाईल, जो पूर्ण व्यापारी असतील किंवा आर्थिक उलाढालच्या दृष्टिकोनातून येणाऱ्या काळामध्ये आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्व नागरिकांनी, व्यापारी असोसिएशननी याला सहकार्य करण्यासाठी मान्य केलेलं आहे। त्यामुळे मला वाटतं की अशा प्रकारचा राष्ट्रीय महामार्ग गेल्यानंतर खूप चांगली बाजारपेठ ही येणाऱ्या काळामध्ये निर्माण होणार आहे आणि याचा निश्चितच लाभ सर्व नागरिकांना मिळणार आहे।